काय म्हणतात त्याला जवळ तुम्ही ते करता इकडे धडधड धडधड होते आमचं माहितीये का तुम्हाला? एकदम सहानुभूती आम्हाला तुमच्यासोबत खरं सांगतो. आमचा पण प्रयास हाच असतो की माणसाला जीवन कंट्रोल करते पण तुमचं काय समाचार पण नाही. बस करा प्लीज, हे बंद करा तुम्ही ते चालू आहे. यांना सांगत आहे की काम चालू आहे, ते आहे की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुळशी येथील कचरा डेपो या ठिकाणी परवाच्या दिवशी एक प्रशासकीय इमारत कोसळली होती. जवळपास 23 जण या प्रशासकीय इमारतीच्या खाली दाबले गेले होते. त्यापैकी 5 जणांची सुटका झालेली आहे. त्यानंतर बचाव कार्य पथकाने अजून 9 जणांची सुटका केली आहे. तर एक मृतदेह या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेला आहे. मात्र आपण पाहू शकतो की अजूनही या प्रशासकीय इमारतीच्या खाली जवळपास 8 कर्मचारी दाबले गेल्याची शक्यता बचाव कार्य करणाऱ्या पथकाकडून व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास 42 तास झालेत या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मात्र अजूनही बचाव कार्य पूर्ण झालेलं नाही. या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत त्यांचे नातेवाईक देखील आहेत, ते आक्रोश व्यक्त करत आहेत की या ठिकाणी लोकप्रतिनिधी ठाण मांडू बसत नाही आहेत. जर या ठिकाणी एखादा VIP अडकला असता तर या ठिकाणी सतत लोकप्रतिनिधी मांडून बसले असते. तसंच प्रशासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यान्वित झाली असती. पिंपरी चिंचवड महापालिका शहरात इतरत्र कारवाई करत असताना मोठ्या प्रमाणात JCB पोकलांड मशीन वापरत असते. मात्र या ठिकाणी फक्त 2-3च मशीनच्या साहाय्याने बचाव कार्य सुरू आहे, असा देखील आरोप जे आहेत ते जे कर्मचारी अडकले आहेत त्यांचे नातेवाईक करताना दिसत आहेत. अजून हा ऑपरेशन किती तास चालतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आतापर्यंत जो आपण तपास करतोय तर काय नेमकं अडचणी आता येत आहेत? कारण गेले काही वेळापासून बघतोय की काही मजले पाडण्याचा प्रयत्न आपल्याकडून. सर, आमची ही जी NDRFची टीम आहे ती इथे श्री संतोष बहादूर सिंग आमचे जे कमांडंट महोदय आहेत त्यांच्या आदेशानुसार आलेली आहे. आणि सध्या आमचे जे सुपरवायझरी ऑफिसर आहेत श्री दीपक तिवारी सर हे द्वितीय कमान अधिकारी आहेत आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही इथे कारवाई करतोय. सर्वप्रथम आम्ही इथे हेलिंग सर्च केलं. हेलिंग सर्चमध्ये आम्ही काय करतो, तिथे जातो आणि मोठमोठ्याने आवाज देतो की एखादा व्यक्ती आतमध्ये असेल तर त्याने आवाजाने आम्ही त्यांना आवाज देतो आणि त्यांना सांगतो की आम्ही इथे मदतीसाठी तुम्हाला आलेलो आहोत. तुमच्यापर्यंत जर आमचा आवाज पोहोचत असेल तर तुम्ही आम्हाला आवाज द्या मदतीसाठी, किंवा एखादी ठोस वस्तू असेल तर त्या ठोस वस्तूने एखाद्या ठोस वस्तूवर प्रहार करा, किंवा आजच्या काळात जर मोबाईल असेल तर तुम्ही मोबाईलचा साऊंड द्या. आणि तो आवाज आम्ही ऐकण्याचा प्रयत्न करतो पूर्णतः शांतता ठेवून. तर तो प्रयास आम्ही केला. तिथे आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्यानंतर आमच्याकडे टेक्निकल सर्च असतात ते पण आम्ही केलं. आणि शेवटी जे आमच्याकडे रिलायबल सोर्स आहे तो म्हणजे आमचा K9 किंवा आमचा डॉग, की जो लाईव्ह विक्टीम डिटेक्ट करण्यामध्ये पारंगत असतो, ट्रेंड असतो, प्रशिक्षित असतो. तर त्यालाही आम्ही तिथे शोधण्यासाठी पाठवलं आणि त्याच्याकडूनही आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परंतु आम्ही आत्तापर्यंत आशा जिवंत ठेवलेली आहे आणि आम्ही आत्तापर्यंत तिथे म्हणजे पुढे पण आम्ही तिथे याच पद्धतीने काम करू की एखादा व्यक्ती तिथे असू शकतो की आणि ज्याची आम्ही होप ठेवतोय की तो जीवित असू शकतो. पुढचं बचाव कार्य नेमकं कसं होणार आहे? आता ही जी प्रक्रिया तुम्ही सांगितली त्यानंतर पुढचा टप्पा नेमका काय असणार आहे? स्लॅब पाडण्यासाठीची काही प्रक्रिया पार पाडतोय का आणि काय असणार? एकच काढले, 2 मध्येच आहेत आणखी. नाही. सकाळी सांगितले तिघ जण. तर आमचा प्रयत्न पूर्ण चालू आहे आणि आम्ही पूर्णतः प्रयत्न करतोय. तुम्ही पण बघू शकता आम्ही तिथे कंटिन्यू उभे आहोत आणि कंटिन्युअस मॉनिटरिंग चालू आहेत. आमचे जे सुपरवायझरी ऑफिसर आहेत ते पण कंटिन्युअस आहेत आणि अदर स्टेक होल्डर्स पण आहे, आर्मी पण आहे, इथे फायर ब्रिगेड पण आहे आणि त्यांच्या सहयोगाने आम्ही सगळे एक विशेष मदत कार्य करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. आतमध्ये जाऊ शकताय तशी काही परिस्थिती आहे का? आणि जाऊ शकत नसाल तर मग काय करणार? यानंतर आम्ही एकतर सर्च करतोय आणि जे इक्विपमेंट आहेत तिथं जाऊन शोधा ना. ओके हे नंतर समाचार द्या. ओके. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.